मी सिद्धी सोनटक्के. नमा होमिओपॅथी या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर संतोष इनामदार. डॉक्टर, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. खरं तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण ओळख करून घेऊयात. डॉक्टर संतोष इनामदार हे गेले नमा होमिओपॅथिक मध्ये 15 वर्षापासून सिनियर होमिओपॅथी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी BHSM मधून पदवी पूर्ण केली आहे. ते पुण्यातील लोकमान्य मेडिकल कॉलेजमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलंय. त्याचबरोबर डॉक्टर होमिओपॅथिकचे कॅम्पस आणि प्रसार त्यासह आवड म्हणून होमिओपॅथी संदर्भात जनजागृती करत असतात. त्यासाठी ते कार्यरत आहेत. बरं, आजचा आपला विषय आहे व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय. व्हेरिकोज वेन्स कशामुळे होतो, काय कारण आहे, हे आपल्याला डॉक्टर सविस्तर समजावून सांगणार आहेत. डॉक्टर, सगळ्यात पहिला मला आधी हा प्रश्न विचारला खूप, व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. आता साधारणतः कसं असतं की व्हेरिकोज वेन्स हा एक सर्क्युलेटरी डिसऑर्डर आहे. व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय, तर व्हेरिकोज वेन्स हा आजार आहे हे 90% लोकांमध्ये लक्षात येत नाही. जनरली हा आजार काय आहे हे कळणं फार महत्त्वाचं आहे. जनरली हा आपल्या रक्तवाहिनीला झालेला आजार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आपली, म्हणजे जी रक्त पुरवठा करते त्या सिस्टीमला झालेला हा आजार आहे. आपल्या शरीरामध्ये साधारणतः 2 रक्तपुरवठा असतो. एक असतो तो शुद्ध रक्तवाहिनी, ज्याचा पुरवठा हृदयापासून आपल्या पायांना केला जातो. अशुद्ध रक्तवाहिनी ही पायातलं रक्त आपलं हृदयाकडे घेऊन जात असते. हा जो आपला व्हेरिकोज वेन्स नावाचा जो आजार आहे तो ह्या रक्तवाहिनीला होतो, जी अशुद्ध रक्तवाहिनी असते. अशुद्ध रक्तवाहिनी जेव्हा खाली पायातून रक्तपुरवठा वर घेऊन जात असते त्यावेळेस त्याच्यामध्ये काही अडथळे येतात. म्हणजे काय होतं, तर त्याच्यामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात. म्हणजे काय, तर साधारणतः त्या शिरांमध्ये वॉल्स खराब होतात, त्याच्यामधली जी इलॅस्टिसिटी खराब होते, त्याच्यामधला जो ब्लड सर्क्युलेशन असतं ते डिस्टर्ब होतं आणि त्याच्यातून तुम्हाला व्हेरिकोज वेन्स सारखा आजार तयार होतो. 90% लोकांमध्ये हा व्हेरिकोज वेन्सचा आजार हा आपल्याला झाला आहे हे कळत नाहीये. जनरली काय होतं की हा आजार ओव्हरलुक केला जातो आणि लास्टच्या स्टेजमध्ये 4th आणि 5th स्टेजमध्येच तो जाणवतो किंवा त्याच्यातून त्रास जाणवल्यानंतरच त्याची ट्रीटमेंट घेतली जाते. अगदी खरं आहे. म्हणजे जर व्हेरिकोज वेन्स हा जर झाला असेल तसं पटकन कळणार नाही. बरं, व्हेरिकोज वेन्स झाला असेल तर तो ओळखायचा कसा, त्याची लक्षणं काय? साधारणतः व्हेरिकोज वेन्सचे स्टेजेस असतात. स्टेजेस प्रमाणे त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचे सिम्पटम्स दिसायला चालू होतात. सुरुवातीला जी सुपरफिशियल व्हेरिकोसिटी नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आपल्या जे पायामधल्या शिरा आहेत त्याच्यामध्ये अगदी निळसर रंगाच्या, अगदी तुम्हाला हिरव्या रंगाच्या सुपरफिशियल म्हणजे अगदी स्पायडर वेन्समध्ये दिसू लागतात. जे ते तुम्हाला मेनली कुठे दिसतात, आपल्या पिंढऱ्यांवर म्हणजे काफ मसल्सवर किंवा थाईजवर असे दिसायला चालू होतात. त्याच्यातून नंतर हळूहळू तुमच्या पायांना सूज येणे, त्याच्यानंतर हळूहळू तुमच्या पायांमध्ये क्रॅम्प्स येणे, हेवीनेस होणे, म्हणजे थोडक्यात काही पाय जड येणे, पायांमध्ये थोडेसे वेदना होणे, हळूहळू तुमच्या अँकल जॉईंटमध्ये पायाला सूज येणे, हे सगळे प्रकार आपल्याला जाणवायला चालू होतात. अगदी आता ह्याच्या पुढच्या स्टेजमध्ये जेव्हा तुमचे ब्लड सर्क्युलेशन्समध्ये नसांमध्ये जेव्हा तुमच्या जी वेन्स असतात ते डायलेट होतात, म्हणजे खूप मोठ्या होतात, त्याच्यामधून मग तुम्हाला रंग काळा पडायला चालू होतो. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमची स्किन एक्झिमॅटस कंडिशनमध्ये जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमच्या कातडीचा कलर बदलतो आणि त्याच्यामधून तुम्हाला व्हेरिकोज एक्झिमा सारखी स्टेज येण्यास सुरुवात होते. हे व्हेरिकोज एक्झिमा म्हणजे काय, तर आपल्या स्किन काळी पडत जाते. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्यामध्ये इचिंग चालू होते, त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायनेस ऑफ स्किन दिसायला चालू होतो. मग त्याच्यातून आपल्या मुवमेंट्स म्हणजे थोडक्यात आपल्या स्किनमधून त्याच्यामधून आपल्याला एक डिस्चार्ज होण्यासारखी म्हणजे त्याच्या पुढची स्टेज होण्याची चान्सेस दिसायला चालू होतात. मग त्याच्यानंतरची जी स्टेज असते ती स्टेज असते त्याला म्हणतो अल्सरेशन, म्हणजे जखम होणे. त्याच्यातून जेव्हा जी जखम तयार होते त्याला आम्ही अल्सरेशन स्टेज म्हणतो, जी ही लास्ट स्टेज असते. म्हणजे ज्याच्यातून आपल्याला बऱ्यापैकी आजार वाढला आहे हे लक्षात येतं. मग ह्या अल्सरेशन स्टेजमध्ये काय होतं, तर जनरली हे एक प्रकारचं दुःख झाल्यासारखं, म्हणजे एका प्रकारची जखम झाल्यासारखी असते. ती जखम झालेली असते, त्याच्यातून तुम्हाला वेदना होणं, सूज येणं, डिस्चार्जेस जाणं, हे सगळे प्रकार चालू राहतात आणि त्याच्यातून मग तुम्हाला हे सगळे साइन सिम्पटम्स दिसायला चालू होतात. म्हणजे जेवढं आपण म्हणू की नॉर्मल असा आजार आहे, तर हा नॉर्मल नाही, एकदम असा गंभीर आजार आहे. अगदी मी या शोद्वारे आवर्जून प्रेक्षक वर्गांना सांगू इच्छितो की हा व्हेरिकोज वेन्स हा एक सिरियस डिसऑर्डर आहे. हा आपल्या रक्तवाहिनीला झालेला आजार आहे. त्याच्यामुळे याच्याकडे वेळीत लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या गोष्टीकडे आपण जर हे नॉर्मल स्टेजला आहे त्यावेळेसच लक्ष नाही दिलं तर एक गंभीर स्वरूप धारण करून हाच आजार परत तुम्हाला कॉम्प्लिकेशन्समध्ये नेऊ शकतो. अगदी खरं आहे डॉक्टर. म्हणजे जर व्हेरिकोज वेन्स झाला असेल तर वेळेत लक्ष देणं आणि त्याच्यावरती उपचार करणं खूप गरजेचं आहे. बरं, व्हेरिकोज होण्यासाठी कोणती वयोमर्यादा आहे का? म्हणजे
कोणत्या वयापासून कोणत्या वयापर्यंत होतो? फॉर एक्झाम्पल एखादा लिमिटेड आजार आहे की 35 ते 40 या वया, तसं याच्या बाबतीत काही वयोमर्यादा आहेत का? साधारणतः कसं आहे की व्हेरिकोज वेन्स होण्यामागची कारणं आणि वयोमानाचा असा काही ज्यांच्यामध्ये जे कारण आहे त्या कारणांवरून सगळं व्हेरिकोज वेन्स होण्याची चिन्ह असतात. पहिलं महत्त्वाचं कारण असतं की व्हेरिकोज वेन्स होण्यामागचं कारण फर्स्ट आहे प्रोलॉंग म्हणजे एक्स्ट्रा वेट म्हणजे काय, वजन जास्त असणं हा एक व्हेरिकोज वेन्सचं महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यामध्ये मग स्त्रियांमध्ये आलं, पुरुषांमध्ये आलं, सेडेंटरी लाईफस्टाईल आली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ज्यांचं जे वजन ज्यांचे जे वेट जास्त आहेत अशा लोकांमध्ये व्हेरिकोज वेन्स होण्याचे चान्सेस असतात. दुसरं आणि महत्त्वाचं कारण आहे की ते म्हणजे लॉंग स्टँडिंग, ज्यांच्यामध्ये खूप वेळ उभा राहतात, म्हणजे ज्यांचे जॉब प्रोफाईल्स असे आहेत की ज्यांना खूप वेळ उभं राहावं लागतं. म्हणजे साधारणतः पिऊन वर्ग असतात, ज्याच्यामध्ये आपले कंडक्टर्स असतात, ज्याच्यामध्ये वेटर्स लोक असतात, हॉटेलियर्स असतात. अशा लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला टीचर्स असतात, ह्या लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला व्हेरिकोज वेन्सचे प्रमाण जास्त दिसते, कारण त्यांचा जॉब प्रोफाईल हा लॉंग स्टँडिंग असतो. लॉंग स्टँडिंग असल्यामुळे पायात वेदना येणे, पायामध्ये सूज येणे, पायामध्ये क्रॅम्प्स येणे हे थोडं ओव्हरलुक केलं जातं आणि त्या स्टेजपासून मग तुम्हाला व्हेरिकोज वेन्स डेव्हलप होण्याचे चान्सेस वाढत जातात. तिसरं आणि इम्पॉर्टंट कारण आहे ते म्हणजे प्रोलॉंग सिटिंग. एका जागेवर खूप वेळ बसल्यानंतर सुद्धा तुम्हाला व्हेरिकोज वेन्स होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे तिसरं त्याच्यामध्ये हे जे एक्झिक्युटिव्ह लेवलची जी कामं असतात, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण जर असेल तर एखाद्या बँकचे मॅनेजर्स असतील किंवा सिटिंग जॉब प्रोफाईल असेल, अशा लोकांमध्ये पायाचं जे सर्क्युलेशन असतं ते प्रॉपरली न झाल्या कारणास्तव त्याच्यामध्ये सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे तुम्हाला व्हेरिकोज वेन्स डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. आता त्याच्यानंतर जसे हे कारण आहे त्याच्याबरोबर एक्स्ट्रा वेट लिफ्टिंग. साधारणतः प्रत्येक व्यक्तीला वजन उचलायची किंवा मात्र एक्स्ट्रा वजन घेण्याची किंवा वजन उचलायची पद्धत असते, त्याच्यामुळे तुम्हाला व्हेरिकोज वेन्स होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे काय तर जे लोक यंग आहेत, यंग जनरेशन्समध्ये जे लोक जिम करतात, ज्याच्यामुळे हेवी जिम करतात, मसल्स डेव्हलप करण्यासाठी जे डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न करतात, हेवी वेट उचलण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांमध्ये पायांना ताण पडतो. म्हणजे यावेळेस जे जिमला वगैरे जातात, मग हेवी वेट उचलल्यामुळे तुमच्या पायांना ताण पडल्यामुळे नॅचरल आहे की तुमच्या नसांवर ताण पडतो आणि वेन्सवर ताण पडल्यामुळे तुम्हाला व्हेरिकोज वेन्स होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट अजून एक रिझन आहे की ते म्हणजे तुमचं एक्स्ट्रा वेट लिफ्टिंगमध्ये घरगुती कामांमध्ये सुद्धा जनरली आपण घरातल्या गोष्टी सुद्धा एखादे हेवी वेट उचलण्याचा प्रयत्न करतो, या कारणाने सुद्धा तुम्हाला व्हेरिकोज वेन्स होण्याचे चान्सेस असतात. या सर्व कारणांबरोबर फिमेल्समध्ये म्हणजे स्त्री वर्गांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्सेस हा एक इम्पॉर्टंट कॉज आहे, ज्याच्यामधून आपल्याला व्हेरिकोज वेन्स होण्याचे चान्सेस असतात. नंतर प्रेग्नन्सी हा एक इम्पॉर्टंट कॉज आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिकोज वेन्स होऊ शकतात. आता मी जी कारणं किंवा जे काही कारण सांगितले किंवा ज्याच्यातून व्हेरिकोज वेन्स होतात, हे व्हेरिकोज वेन्स हे जनरली ह्या सर्व कारणांमुळे होतात. पण काही रुग्णवर्गांमध्ये याचा सुद्धा संदर्भ येत नाही आणि तो डायरेक्टली हेरिडेटरी सुद्धा असू शकतो, म्हणजे अनुवंशकतेप्रमाणे त्यांना येऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काहीतर आपल्या आजोबा आजींना किंवा आई वडिलांना कुणाला तरी असतो आणि त्याचा फॉरवर्ड फॉर्म म्हणजे त्याच्यापेक्षा पुढचा फॉर्ममध्ये आपल्याला व्हेरिकोज वेन्स येण्याची शक्यता असते. अगदी खरं आहे. म्हणजे व्हेरिकोज वेन जास्त काळ एका ठिकाणी बसलात किंवा उभं राहण्याचं असेल किंवा अनुवंशिकतेनुसार एका पिढीकडे दुसऱ्या पिढीकडे तो आजार जात असतो. बरं, मला हा प्रश्न विचारायचा वाटतो की नमा होमिओपॅथिक मध्ये व्हेरिकोज वेन्स वरती काय औषध उपचार पद्धती केली जाते, कशा पद्धतीने केली जाते ते सांगा. आता व्हेरिकोज वेन्समध्ये जनरली काय असतं की पेशंट्सला 90% तो आजार आहे हे कळायला फार वेळ लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो पेशंट्स जेव्हा त्याचे स्टेजेस आलेले असतात त्यावेळेस आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते ती ट्रीटमेंट मुळापासून दिली जाते. म्हणजे थोडक्यात काय तर कुठलाही आजार जे आहे तो व्हेरिकोज वेन्ससारखा आजारसुद्धा आम्ही मुळापासून ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो. जनरली मी जसं तुम्हाला आधीच सांगितलं की व्हेरिकोज वेन्स हा आजार आपल्या रक्तवाहिनीला म्हणजे वेनस सिस्टीमला झालेला हा आजार आहे. आपल्या पूर्ण वेनस सिस्टीम सर्क्युलेशन खराब आहे हे लक्षात घेणं गरजेचं असतं. त्या दृष्टिकोनातूनच आपण ट्रीटमेंट देणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला जेव्हा आपण त्या एखाद्या वस्तूची ट्रीटमेंट देत असतो तर त्याच्यामध्ये मूळ तत्वावर आधारित असणारी ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे. आता 90% रुग्णवर्गांमध्ये असं असतं की त्यांच्या पायावर किंवा थाईजवर किंवा मात्र काळे पडलेल्या कंडिशन्सवर ते घाबरलेले असतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा असतो की ते त्या इफेक्ट्सला घाबरलेले असतात. ॲक्च्युली मूळ ॲक्शन त्यांची व्हेरिकोज वेन्सची खूप पूर्वीपासून चालू झालेली असते. म्हणजे नमा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते ती ॲडव्हान्स फॉर्ममधली आहे, ज्याच्यामधून आम्ही त्यांना मुळापासून नीट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला सर्जरीची वेळ येणार नाही आणि तुम्ही सर्जरी न करता सुद्धा आपल्याला व्हेरिकोज वेन्स बरं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
अगदी खरं आहे. म्हणजे व्हेरिकोन्स वेन्स असेल तर तुम्ही नमा होमिओपॅथिकमध्ये जाऊ शकता आणि डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकता. जे खाली स्क्रोल चालले त्या स्क्रोलवर तुम्ही संपर्क करून थेट डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संतोष इनामदार. विषय आजचा आपला व्हेरिकोन्स वेन्स. या विषयावर आपण अधिक चर्चा करणारच आहोत, पण वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर संतोष इनामदार. आजचा आपला विषय व्हेरिकोज वेन्स. व्हेरिकोज वेन्स वरती डॉक्टरांनी आपल्याला लक्षणं सांगितली, व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय ते सांगितलं, नमा होमिओपॅथीमध्ये काय औषधोपचार पद्धती केली जातील ते देखील सांगितले. डॉक्टर, मला पुढचा प्रश्न विचारावा वाटतो की व्हेरिकोज वेन्स एखाद्याला झाला असेल किंवा एखाद्याला होऊ नये त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगा. अगदी करेक्ट. व्हेरिकोज वेन्ससाठी जो त्रास झालेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला व्हेरिकोज वेन्स झाली तर काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण 90% लोकांमध्ये व्हेरिकोज वेन्सचे प्रिकॉशन्स सुद्धा माहीत नसतात. मग त्याच्यामुळे फर्स्ट प्रिकॉशन आहे की आपले पाय इलिव्हेटेड पोझिशन्समध्ये म्हणजे पाय वर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपला हा अशुद्ध रक्तवाहिनीचा जो रक्तपुरवठा आहे तो प्रॉपर नाही आहे. म्हणजे खालून जाणारं रक्त प्रॉपर नसल्यामुळे पाय वर ठेवले तर त्याच्यातून आपलं सर्क्युलेशन चांगलं राहू शकतं. व्हेरिकोज वेन्स होणार नाहीत किंवा व्हेरिकोज वेन्स झाले असतील तर ते वाढणार नाहीत याची दक्षता घेता येते. सेकंड थिंग असते की ज्या पाया जे कॉम्प्रेशन स्टॉकिन्स असतात, म्हणजे व्हेरिकोज वेन्ससाठी जे आपण कॉम्प्रेशन स्टॉकिन्स वापरतो, म्हणजे थोडक्यात काय तर ते कॉम्प्रेशन स्टॉकिन्स वापरल्यानंतर तुम्हाला व्हेरिकोज वेन्स कॉम्प्रेशन स्टॉकिन्स वापरल्यानंतर त्याच्यामुळे तुमचे व्हेरिकोज वेन्स कमी होऊ शकतात, याची दक्षता घेता येते. थर्ड इम्पॉर्टंट थिंग असते किंवा तिसरी महत्त्वाची गोष्ट असते की पायावर डायरेक्टली गरम पाणी टाकता कामा नये. कारण जनरली असं असतं की आपण पायावर गरम पाणी वगैरे टाकतो कारण पाय दुखत असतात, नसा पेन्स करत असतात किंवा पायांमध्ये क्रॅम्प्स येत असतात. याच्यामुळे काय होतं तर जनरली पायांवर जर तुम्ही डायरेक्टली गरम पाणी वगैरे टाकण्यात आलं तर त्याच्यामध्ये तुमची स्किन थिन बनते व ते जे डायलेटेड वेन्स आहेत ते बाहेर यायला आपण मदत करतोय. त्याच्यामुळे डायरेक्टली न टाकता आपल्या खांद्यावरून वगैरे गेलं तरी चालेल अशा दृष्टिकोनातून आपण ते काळजी घेतली पाहिजे. फोर्थ इम्पॉर्टंट थिंग असते की टाईट क्लोदिंग राऊंड युअर हिप इज नॉट अलाउड. म्हणजे काही स्त्रियांना सवय असते की कमरेभोवती खूप टाईट किंवा पुरुषांना सवय असते की कमरेभोवती खूप टाईट क्लोदिंग घातलं जातं, ज्याच्यामुळे व्हेरिकोज वेन्स तुमचे वाढू शकतात. खालून जाणारा रक्तपुरवठा प्रॉपरली होत नाही आणि त्याच्यामधून तुमचे व्हेरिकोज वेन्सची स्थिती वाढू शकते किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला व्हेरिकोज वेन्स होऊ शकतात. आणि फिफ्थ आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे की जे तुम्ही तुमचे जे चप्पल्स, सँडल्स, बूट्स जे काही यूज करताय त्याच्यामध्ये हिल्स नसायला हवेत. कारण इनबिल्ट हाईट असणं याच्यावर वेट बिल्टअप होतं आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये व्हेरिकोज वेन्स डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. अशा काही शॉर्ट प्रकारच्या प्रिकॉशन्स असतात ज्याच्यातून आपल्याला व्हेरिकोज वेन्स झाले असतील तर टाळता येतील आणि न झाले असतील तर त्याची काळजी घेता येते. पहा, त्याच्याबद्दल दोन इम्पॉर्टंट गोष्टी असतात. त्याच्याबरोबर बीटरूट ज्यूस असतो, त्याच्यामध्ये जर तुम्ही बीटरूट ज्यूस आणि होमिओपॅथिक मेडिसिन घेतले तर आपले व्हेरिकोज वेन्स लवकर नीट होऊ शकतात. याची काळजी घेणं गरजेची असते. अगदी खरं आहे. म्हणजे जर तुम्ही बीटरूट ज्यूस आणि होमिओपॅथिक औषध घेतलं तर तुमचं व्हेरिकोज वेन्सचे लवकरात लवकर बरा होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलं की व्हेरिकोज वेन्स होऊ नये म्हणून ते घट्ट कपडे टाळायला हवेत. डॉक्टर, व्हेरिकोज वेन्समध्ये कॉम्प्लिकेशन्स काय येतात ते सांगा. साधारणतः व्हेरिकोज वेन्सचे कॉम्प्लिकेशन्स असे आहेत की व्हेरिकोज वेन्समध्ये जर डायलेटेड वेन्स झाल्या, तुमच्या डायलेटेड वेन्स झाल्या तर त्याच्यामधून तुम्हाला एक्झिमॅटस कंडिशन म्हणजे पाय काळे पडण्याची सुरुवात होते. पाय काळे पडल्यानंतर त्या पायामधला जो स्किन स्ट्रक्चर आहे तो एक्झिमा टाईप म्हणजे तुमचे इचिंग वगैरे होऊन त्या स्टेजमध्ये तुम्हाला गँग्रीन होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे थोडक्यात काही तर तुमच्या पाय काळे पडून ॲम्प्युटेशन स्टेजसुद्धा येऊ शकते. त्याच्यानंतर अल्सरेशन स्टेज जी झालेली असते त्याच्यामधून तुम्हाला अल्सर झाल्यानंतर तो नॉन हिलिंग अल्सर असतो. बरेच दिवस तुम्ही त्याला ड्रेसिंग किंवा हे करून सुद्धा ते कंट्रोल होत नाही, ती जखम भरून येत नाही. हे एक प्रकारचे कॉम्प्लिकेशन्सच आहेत. त्याच्यापेक्षा व्हेरिकोज वेन्सचं महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट कॉम्प्लिकेशन आहे त्याला म्हणतो आम्ही DVT. म्हणजे थोडक्यात काय तर डीप वेन थ्रॉम्बोसिस. म्हणजे जे रक्त तुमचं जे अशुद्ध रक्तवाहिनी जी तुमची ब्लॉक झालेली असते किंवा पुढं पुश होत नाही त्याच्यातून रक्ताची गुठळी बनू शकते. ती रक्ताची गुठळी तुमच्या हृदयाला, तुमच्या मेंदूला किंवा तुमच्या फुफ्सांना जाऊ शकते. त्याच्यातून जीवित हानी होऊ शकते. त्याच्यामुळे हे एक मेडिकल एमर्जन्सी आहे. ही मेडिकल एमर्जन्सी येण्याच्या आधीच आपल्याला व्हेरिकोज वेन्सवर पर्याय शोधणं व नैसर्गिकरित्या होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेणं फार गरजेचे आहे.
खरंय डॉक्टर, म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट याच्यावर अतिशय उत्तम उपचार पद्धती असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर मला सांगा, नमा होमिओपॅथीमध्ये काय असं स्पेशल व्हेरिकोज वेन्स वरती उपचार पद्धती केली जाते? अगदी व्हेरिकोज वेन्ससाठी नमा होमिओपॅथीमध्ये जी आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट देतो, ती ट्रीटमेंट एक स्पेसिफिक आधारावर ट्रीटमेंट अवलंबून असते. हा जी आमची टेक्नॉलॉजी आहे त्याचं नाव आहे नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेथड. ही जी टेक्नॉलॉजी आहे ही नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेथडच्या द्वारे तयार केलेले आम्ही ॲडव्हान्स होमिओपॅथिक फॉर्म्युलाज आमच्याकडे असतात. ही जी ॲडव्हान्स होमिओपॅथिक फॉर्म्युलाज आम्ही पेशंट रुग्णांना अशा दीर्घकालीन आजारामध्ये किंवा अशा जी कॉम्प्लिकेटेड आजारामध्ये किंवा जिथे सर्जरी ॲडवाईस केलेली असते किंवा त्यांच्यामध्ये जिथे आम्हाला जे पेशंट्स वर्गांना जे विदाऊट ऑपरेशन करता सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. ही जी ॲडव्हान्स फॉर्ममधली होमिओपॅथी आम्ही जी तुम्हाला देतो ती आमच्यामध्ये आजच्या युगात लागू पडणारी रिझल्ट ओरिएंटेड होमिओपॅथी देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो. या जे नमा होमिओपॅथीमध्ये जी होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामध्ये त्या रुग्णाची जनरल कंडिशन्स म्हणजे सध्याची डिझीज कंडिशन्स पाहिली जाते. त्याच्याबरोबर त्या आजाराचा त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला आहे हा पाहिला जातो. म्हणजे थोडक्यात काय तर त्या पेशंटला पूर्णतः बरं केलं जातं. म्हणजे व्हेरिकोज वेन्स तर ठीक करावेच लागतात, पण मात्र त्याच्याबरोबर त्या पेशंटची किंवा त्या रुग्णाची मानसिक स्थिती काय आहे, त्याच्यामधला रोगप्रतिकारक शक्ती, त्याची इम्युनिटी का इतक्या लेवलपर्यंत कमी झाली, म्हणजे थोडक्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, त्याला मानसिकदृष्ट्या ठीक करणं, प्लस त्याचे व्हेरिकोज वेन्सचे जे आत्ता सुपरफिशियली जी साईन सिम्पटम्स दिसत आहेत ते कमी करणं ही नमा होमिओपॅथीची स्पेशालिटी ट्रीटमेंट आहे. डॉक्टर मला हा प्रश्न विचारायचा वाटतो, जो व्हेरिकोज वेन्स झाला असेल तर आता आजार तर झालाय, म्हणजे मग आहारात पण बदल व्हायलाच हवा. तर जर व्हेरिकोज वेन्स झाला असेल तर आहारात नेमका काय बदल करावा? साधारणतः जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हेरिकोज वेन्स हा तुमच्या लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे तुमच्या आहारातले बदल झालेले असतात, त्याच्यामुळेच तुम्हाला व्हेरिकोज वेन्स झाले. पोषक आहाराची कमतरता ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये आज तुमची इम्युनिटी कमी होते आणि त्याच्यामुळेच तुम्हाला व्हेरिकोज वेन्स झालेला असतो. मग अशा वेळेस तुम्ही आहारामध्ये जे पोषक आहार आहेत ज्याच्यातून आपलं कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, B12 किंवा फोलिक ॲसिड हे जे इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स आहेत, जे इसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत आपल्या बॉडीमध्ये किंवा ज्याची घटक फार आपल्याला गरजेचे आहेत, हे घेणं फार गरजेचं असतं. पण आपल्या जी लाईफस्टाईल आहेत किंवा लाईफस्टाईल म्हणण्यापेक्षा जे आपलं जी फॉरवर्ड लाईफस्टाईल आहे किंवा मग जी धक्काधक्कीचं जीवन आहे त्याच्यामध्ये वेळ कमी मिळाल्यामुळे जे टाईम आहे तो टाईम पिरियड मॅनेज न झाल्यामुळे जिथे लंच अवर्स आहेत तिथे ते स्किप केले जातात, डिनर अवर्स स्किप केले जातात. निसर्गाच्या विरोधात म्हणजे अनैसर्गिकरित्या आपण जागरण करणे, ह्या सगळ्या गोष्टीच्या चेंजेसमुळे आपल्यामध्ये बरेचसे चेंजेस घडतात आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट इम्युनिटीवर होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हे आजार व्हेरिकोज वेन्स सारखे मोठे आजार होण्याचे चान्सेस असतात. तर आहार नियंत्रित घेणे आणि वेळेवर घेणे ह्याच्यावर फार महत्त्व असते, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये आपले कॅल्शियम्स, व्हिटॅमिन सगळे न्यूट्रियंट्स व्यवस्थित मिळतील व आपलं वेळेवर जेवण घेणे, वेळेवर झोप घेणे व आपली इमोशनल हेल्थ चांगली ठेवणे हे खूप इम्पॉर्टंट असतं. डॉक्टर, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणारच आहोत, पण आपल्याला आपल्या प्रेक्षकांचा फोन येतोय. हॅलो, बोला. नमस्कार. माझं नाव राघव आहे. मी नांदेडचा आहे प्रॉपर. माझ्या वडिलांना व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम झाला आहे. तिथे थोडंसं काळनिळही झालं आहे आणि तिथून एक पूर्ण ब्लड बाहेर येते असं डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन वगैरे करायला, पण आम्हाला ऑपरेशन करायचं नाही आहे. अल्सर झाला आहे डॉक्टरांनी सांगितलेलं. तर त्यासाठी आपल्याकडे काय उपचार आहे का आपल्याकडे? सतीश, आपण जो प्रश्न विचारला मला त्याच्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो. तुम्ही जो प्रश्न विचारला की मला हा जो अल्सर आहे किंवा जखम आहे, जी जखम 5-6 वर्षापासून आहे, त्याच्यातून पाणी गळतंय, त्याच्यातून तुम्हाला त्रास होतोय, पायाला सूज येते, तुम्ही बरेच प्रयत्न करतात की पण ते बरं होत नाहीये. त्याचं रिझन असं आहे की तो जो आहे त्याचं नावच असं आहे की ती जी जखम आहे त्याला आम्ही नॉन हिलिंग अल्सर म्हणतो. नॉन हिलिंग अल्सर म्हणजे काय की तो बरा होत नाहीये, त्याला फक्त आपण तात्पुरतं इलाज करू शकतो. पण नमा होमिओपॅथीमध्ये ह्या दृष्टिकोनातून चांगली ट्रीटमेंट दिली जाते. आता त्याच्यामध्ये काय ट्रीटमेंट असते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता जे तुमचा जो अल्सर आहे तो अल्सरचे हेल्दी ग्रॅन्युलेशन ऑफ टिश्यू म्हणजे ती जखम जी बरी होण्यासाठी जी ट्रीटमेंट लागते त्याच्यातलं जी ब्लड सर्क्युलेशन आहे त्याच्यातले टिश्यूज चांगले डेव्हलप करणं, म्हणजे थोडक्यात काहीतरी ती जखम बरी करण्यामध्ये तर मदत करतो आम्ही, पण मात्र त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की तुमच्या व्हेरिकोज वेन्समध्ये रक्तपुरवठा चांगला करणे, तुमची जी व्हेनस सर्क्युलेशन जी ब्लॉक झालेली आहे ती व्हेनस सर्क्युलेशन चांगली करणे, म्हणजे थोडक्यात काय तर तुमची पायाची सूज कमी करणे, जखम बरी करणे, ह्या दृष्टिकोनातून आमची ट्रीटमेंट दिली जाते. तर तुम्ही लवकरात लवकर आमच्या जवळच्या नमा होमिओपॅथीच्या क्लिनिकशी संपर्क साधा व आपली ट्रीटमेंट चालू करा.
खरंच म्हणजे की होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, जसं की व्हेरिकोज वेनवरती नमा होमिओपॅथिकमध्ये स्पेशल व्हेरिकोज वेन्सवरती ट्रीटमेंट दिली जाते. डॉक्टर, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सांगा की विशेष अशी काय काळजी घेतली गेली पाहिजे? अगदी जाता जाता मी प्रेक्षक वर्गांना किंवा रुग्ण वर्गांना एकच सल्ला देऊ इच्छितो की हा जो व्हेरिकोज वेन्स आहे, हा व्हेरिकोज वेन्स हा लवकरात लवकर निदान करणं फार गरजेचं आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट की हा व्हेरिकोज वेन्स हा आपल्याला आपल्या स्वतःच्या लाईफस्टाईलमुळे आलेला आहे, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे पूर्णतः मेडिसिन्सवर किंवा कुठल्याही औषध प्रणालीवर बरा न होण्यासाठी म्हणजे 20% हा स्वतःच्या लाईफस्टाईलचा बदल केला तरच हा बरा होऊ शकतो, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कारण लाईफस्टाईलचा डिसऑर्डरमुळेच हा आपल्याला आजार आलेला असतो. आपण खूप वेळ उभा राहिलो, खूप वेळ बसलो, आपलं वेट वाढत गेलं, आपल्यामध्ये हार्मोनल चेंजेस झाले, आपल्यामध्ये जी काही चेंजेस झाले त्याच्यामुळे हे सगळा व्हेरिकोज वेन्स आलेला असतो. त्याच्यामुळे 20% म्हणजे 20% आपल्याला आपल्या स्वतःमध्ये बदल घडवावे लागतात. ते बदल घडवल्यानंतरच आपल्याला चेंजेस दिसतील व आपले व्हेरिकोज वेन्स कमी होतील. साधारणतः 90% लोकांमध्ये बदल घडवणे म्हणजे फिजिकली केले जातात, म्हणजे एक्सरसाइज करणे, स्विमिंग करणे, वॉकिंग करणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण मेंटली म्हणजे मानसिकदृष्ट्या सुद्धा बदल करणं फार गरजेचं असतं. कारण मानसिकदृष्ट्या जर तुम्ही बदल नाही केला तर तुमच्यामध्ये सुद्धा व्हेरिकोज वेन्स बरे होणे कठीण होऊन जातं. त्याच्यामुळे मी जाता जाता एवढाच सल्ला सांगू इच्छितो की प्रेक्षक वर्गांनी की 20% आपले लाईफस्टाईलमध्ये थोडेसे बदल करावे लागतील आणि बदल केल्यानंतर होमिओपॅथीचे चांगले आणि बेस्ट रिझल्ट्स तुम्हाला नमा होमिओपॅथीमध्ये मिळू शकतील. अगदी खरं आहे डॉक्टर, म्हणजे की लाईफस्टाईल बदलायलाच हवी. आणि आता लॉकडाऊन होता, त्यामुळे बरेचसे आहारात वगैरे पण चेंजेस झालेत. त्यामुळे आता पूर्ण पहिल्यासारखं होण्यासाठी बरेचसे आहेत. पण होमिओपॅथीमध्ये अशी काही औषधं आहेत का की जी व्हेरिकोज वेन्स व्यतिरिक्त इतर काही स्पेशलिस्ट आहे का की जेणेकरून ते आपल्या प्रेक्षकांना उपयोगी पडतील? आणि कोणत्या आजारावरती विशेष उपचार पद्धती नमा होमिओपॅथीमध्ये केली जाते ते सांगा. नमा होमिओपॅथीमध्ये जी स्पेसिफिक ट्रीटमेंट असते त्याच्यामध्ये व्हेरिकोज वेन्स बरोबरच आम्ही रुग्ण वर्गांची किंवा पेशंट वर्गांची इम्युनिटी आणि रेझिस्टन्स पॉवर वाढवण्याचं काम करत असतो. आता हे लक्षात आलं पाहिजे की व्हेरिकोज वेन्ससारखा हा सिरियस आजार किंवा सिरियस डिसऑर्डर जेव्हा आपल्याला होतो त्यावेळेस आपल्यामध्ये बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो. म्हणजेच थोडक्यात आपली इम्युनिटी आणि रेझिस्टन्स पॉवर कमी असते. आपल्या स्वतःचं शरीर आपल्या आजाराविरुद्ध लढू शकत नाही, म्हणूनच आपल्याला हा व्हेरिकोज वेन्ससारखा मोठा आजार झालेला असतो. मग हे डेव्हलप करण्याचं म्हणजे आपले रेझिस्टन्स पॉवर आणि इम्युनिटी डेव्हलप करण्याचं काम आमचे होमिओपॅथिक मेडिसिन्स करत असतात. जी नमा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्यामध्ये व्हेरिकोज वेन्स बरं करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारक शक्ती, तुमची इम्युनिटी हे वाढवण्याचं काम किंवा प्रबळ बनवण्याचं काम होमिओपॅथी मेडिसिन्स करत असतात. अशा पद्धतीनं आमच्याकडे नमा होमिओपॅथी म्हणजे पेशंट ॲज अ होल, म्हणजे थोडक्यात तो पेशंट व्हेरिकोज वेन्सचा असला तरी तो पेशंट पूर्णतः बरा केला जातो. अगदी खरं आहे. नमा होमिओपॅथीमध्ये पेशंट्स व्हेरिकोजचा असू दे किंवा कोणताही, म्हणजे अगदी स्पेशल ट्रीटमेंट नमा होमिओपॅथीमध्ये दिली जाते, जिकडे व्हेरिकोजचा पेशंट अगदी बरा केला जातो. जर तुम्हाला व्हेरिकोज वेन्स असेल तर तुम्ही नमा होमिओपॅथीला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली जे स्क्रोलवरती नंबर चालले त्या नंबरवरती तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. तुमचे जे काही रिपोर्ट्स असतील ते डॉक्टरांना दाखवून तुम्ही त्यांच्याकडनं ॲडवाईस घेऊ शकता. आपल्याला मार्गदर्शन करत होते या कार्यक्रमात डॉक्टर संतोष इनामदार. डॉक्टर, तुम्ही या कार्यक्रमात आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही न्यूज.